नमस्कार मित्रांनो, मी सचिन गीते स्वागत करतो तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर। तर एक लांबचा प्रवास करून मी आत्ता जस्ट इथे बसस्थानकाच्या बाहेर आलेलो आहे आणि आजचा प्रवास खूप लांबचा होतोय। सकाळचे 6:40 झालेले आहेत आणि भोकर बसस्थानकातून आजचा आपला प्रवास होणार आहे भोकर ते अक्कलकोट येथे। संपूर्ण दिवसभराचा आजचा आपला प्रवास असणार आहे। 7:45 टायमिंग आहे बसचा येथून सुटण्याचा। बस काय अजून आलेली नाही आणि बसस्थानकात आपण आता जाणार आहोत। हे माझ्यासमोर तुम्ही पाहू शकता भोकरचे बसस्थानक। एकूण 3 प्लॅटफॉर्म या बसस्थानकावर आहेत। भोकर बसस्थानकातून सुटणाऱ्या गाड्यांचे वेळापत्रक आपण समोर पाहू शकता। याच्यामध्ये तुम्हाला दिसेल अक्कलकोट 7:45 टायमिंग आहे। ही पहाटेची वेळ असल्यामुळे प्रवाशांची वर्दळ आता वाढताना पाहायला मिळेल आपल्याला। आणि आता सध्या तरी ते 3च बस लागलेले आहेत। ते पलीकडे एक लागली, तिची पाटी लावलेली नाही, इथे एक आहे आणि इथे पलीकडे जी भोकर म्हैसा भोकर असं नाव आहे तिचं। आणि याच्या आधी आपण भोकर बसस्थानकावरती एक व्हिडिओ बनवलेला होता। बघू शकता तेलंगणा आगाराची बस आलेली जी नांदेडला जाईल। भेंसावरून आली, भेंसा। हिचा दरवाजा बघा मधोमध आहे। आपल्या बसचा कसा समोर असतो तसा यांचा मधोमध आहे। कोणती क्रमांक 1265 नरसी, बस क्रमांक 1265 नरसी, हावड़ा मोबाइल उपरी कालेगा फाटा लोगा फाटा नरसी, 1265 नरसी। गर्दी बघू शकता बसला। नरसी, भोकर ते नरसी। समोर बघा ही हादगावची बस आहे आणि समोर सेम या बसला पाठीच नाही। तर मित्रांनो, पंचायत अशी झाली आहे की आता जी 7:45ची बस येणार होती अक्कलकोटसाठीची, ती अक्कलकोटची बस आपली कॅन्सल झालेली आहे। आणि अशा प्रकारे एवढ्या लांबून येऊन सुद्धा आपली पंचायत झालेली आहे। तर त्या बसच्या कॅन्सल होण्यामुळे आता तुम्ही माझ्या मागे लागलेली बघू शकता बस। ही जी समोर लागलेली बस आहे नांदेड भोकर, म्हणजे भोकरपासून नांदेडपर्यंत आपण प्रवास करणार आहे आणि आयुष्य इथे संपवणार आहे। भोकर आगारातील बऱ्याचशा बस या सैलानी बाबा येथील यात्रेसाठी गेल्यामुळे अक्कलकोटची बस कॅन्सल करण्यात आली असं तेथील चौकशी कक्षाकडून आपल्याला सांगण्यात आलं होतं। भोकर ते नांदेडपर्यंतचे अंतर हे 49 किलोमीटरचे आहे आणि लागणारा वेळ हा 1 ते सव्वा 1 तासांचा आहे। प्रत्येक जागेवर स्टॉप घेत असल्यामुळे ही बस संपूर्ण प्रवाशांनी भरलेली आहे, ज्यामुळे मी मागच्या बाजूचे तुम्हाला काही सीन दाखवू शकत नाही। तर मित्रांनो, आता आपण पोहोचलो आहोत नांदेड बसस्थानकात आणि हा छोटासा प्रवास आपण इथेच संपवतोय। धन्यवाद मित्रांनो। तर तुम्ही पाहू शकता नांदेडचं बसस्थानक आहे आणि इथे या बसस्थानकात लागलेल्या काही बसेस आहेत।